हाय, मी साई ताम्हनकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी. सोडून द्यावी वाट रुळलेली चाकोरी जुनाट मळलेली. स्क्रिप्ट बोल्ड आहे आणि मी स्पेशली ह्या भूमिकेच्या बाबतीत म्हणणार नाही की ही भूमिका बोल्ड आहे. ही भूमिका खूप इंटेन्स आहे असं मी म्हणेन. अतिशय गंभीर, अतिशय इंटेन्स, अतिशय डोक्याला त्रास देणारी, अतिशय विचार करायला लावणारी अशी ही भूमिका आहे, असं हे कॅरेक्टर आहे. बाकीचे मी रोल्स केले त्याच्यामध्ये साई ताम्हणकरच्या स्वभावातली कुठेतरी एक एक छोटीशी का होईना टिंज होती, पण ह्यामध्ये तसं काहीच नव्हतं. कारण हे कॅरेक्टर खूप इम्पल्सिव्ह आहे, खूप अनप्रेडिक्टेबल आहे, खूप वाहवत जाणारं आहे. सो ह्यातली मी काहीच नाही आहे आणि त्यामुळे इट वॉज मोर डिफिकल्ट टू प्ले दिस रोल. आणि जेवढं डिफिकल्ट तेवढं माझ्यासाठी इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग. सो मी डोळे झाकून हो म्हणाले कॅरेक्टर. मी ना थोडीशी वर्कहॉलिक आहे. माझं कामावर खूप प्रेम आहे, कारण मला असं खूप वाटतं, मी खूप इमोशनल आहे स्वतः पर्सनल लाईफमध्ये. मला असं वाटतं की माणसं बदलतात, आपण बदलतो, काळ बदलतो. युअर वर्क इज दी ओनली थिंग विच स्टेज विथ यू टिल यू डाय. आणि मेल्यानंतरही सुद्धा कामच उरतं. सो मला काम करायला खूप आवडतं. आणि मी जर का 3 दिवस घरात असेन, 8 दिवस घरात असेन, पहिले 4 दिवस मी खूप एन्जॉय करते, मला खूप बरं वाटतं. पण 5व्या दिवसापासून माझी अस्वस्थता वाढायला लागते की आय नीड टू वर्क मॅन, असं होतं. सो बेसिकली आय इमेन्सली लव्ह माय वर्क. आणि मला बिझी राहायला खूप आवडतं, कारण अनफॉर्च्युनेटली मला ॲक्टिंगशिवाय दुसरं काही येत नाही. म्हणजे असंही नाही आहे की हे पण करते थोडंसं, हे पण करते. आय लिटरली कांट डू एनिथिंग एल्स. त्यामुळे बरं आहे मी काम करते. मला असं म्हणायचं आहे, आपण ज्या क्षेत्रात आम्ही आहोत तिथे आम्ही 12 तासाच्या शिफ्टमध्ये वी पुट ऑन आवर मेकअप आणि वी आर प्लेइंग समबडी एल्स. सो वाय नॉट बी आवर सेल्व्स वेन वी आर ऑफ स्क्रीन? वाय नॉट बी ऑनेस्ट? वाय नॉट बी ओपन? वाय नॉट बी यू वेन यू आर नॉट वर्किंग? म्हणून असेल कदाचित, कारण मी पडद्यावरती खूप वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात असते. कदाचित कधी मी स्वतः नसते. आय एम नॉट माय सेल्फ समटाईम्स. सो मला आवडतं, मी जशी आहे तसं रिफ्लेक्ट व्हायला मला खूप आवडतं. आणि आय डोंट नो, प्रॉब्ली मला असं शिकवलं गेलं आहे की फेक, डोंट बी फेक. मला स्वतःला फेक माणसं आवडत नाहीत. आणि माझं प्रॉब्ली अपब्रिंगिंग पण असं झालं आहे. मला पार्टनर मिळाला तो पण असाच आहे की ही इज ऑल्सो व्हेरी प्युअर, ऑनेस्ट, आउटस्पोकन आणि आहे तसा आहे तो. म्हणजे तो जसा आहे तसा तो व्यक्त होतो. आणि हे अपब्रिंगिंगमध्ये असल्यापासून असेल, पण इट्स इनबिल्ट. आय कॅन्ट चेंज इट नाव. इतके व्हरायटी ऑफ टेक्निशियन्स आम्हाला भेटतात, इतक्या लोकांबरोबर कामं करायला मिळतात. इट्स अ वंडरफुल थिंग. आणि छान आहेत. म्हणजे त्यांच्याकडून त्यांचे एक्सपिरियन्स जाणून घेणं, त्याच्यातून शिकणं इज अ डिफरंट थिंग. महेशची स्टाईल वेगळी आहे, जेरेमीची स्टाईल वेगळी आहे. ही इज मोर अर्दी, रिअल. महेश इज व्हेरी स्टायलिश, खूप सुंदर फ्रेम्स लावतो. सो हे 2 भूमिका जेव्हा मी प्ले करतो तेव्हा कसा आनंद मिळतो, तसाच आनंद 2 वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करताना मिळतो. नॉट रिअली, मला नाही असं वाटत. कारण फॉर्च्युनेटली प्रॉब्ली माझी इमेज जशी पोर्ट्रे झाली आहे त्याच्यामुळे का होईना त्याचे मला दुष्परिणामही आहेत आणि चांगल्या गोष्टीही आहेत की माझ्याकडे मॉडर्न रोल पण येतो आणि माझ्याकडे अनुमतीसारखा लोअर मिडल क्लास साडीवाल्या सुनेचा पण रोल येतो. सो आय थिंक ते इमेज बिल्डिंग आणि तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता त्याच्यामुळे असेल. पण माझं अजिबात असं म्हणणं नाही आहे की मी सध्या हॅपनिंग आहे, कारण माझ्या ओळखीत जेवढे लोक आहेत ते सगळे तेवढेच बिझी आहेत. कोणालाही श्वास घ्यायला वेळ नाही आहे, जेवायला वेळ नाही आहे. आणि पण आय एम ग्लॅड द काइंड ऑफ मूवीज आय एम डुईंग. खूप कॉम्पिटिटर्स आहेत, नाव घेत बसले तर खूप वेळ लागेल. पण आय थिंक ती कॉम्पिटिशन आहे आणि ते काय शत्रुत्व नाही किंवा ती काय जेलसी नाही की अरे बापरे हिला हा रोल मिळाला, असं नाही. इट इज व्हेरी नाईस टू सी पीपल डुईंग डिफरंट थिंग्स. म्हणजे कोणी आता कॉस्ट्यूम डिझायनिंग करतं आहे, कोणी डिरेक्शनमध्ये भाग घेत आहे, कोणी प्रोडक्शनमध्ये. सो इट इज व्हेरी नाईस की
लोक अरे सरप्राईज होतो आपण आणि स्वतःला सरप्राईज करत राहणं इज अ गुड थिंग. सो मला आनंद वाटतो की सगळे काहीतरी छान 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 करत आहेत आणि असंच करत राहून इव्हेंच्युअली आवर इंडस्ट्री शुड प्रॉस्पर. मला खूप वर्षापासून माझी इच्छा आहे की आय वॉन्ट टू डू अ हार्डकोअर ॲक्शन फिल्म, म्हणजे तोडफोड, म्हणजे सगळ्यांना मारती आहे, स्वतः इंजर होते, अशी मला एक फिल्म करायची खूप मनापासून इच्छा आहे. अँड आय एम ईगरली वेटिंग फॉर दॅट फिल्म. मला आय डोंट नो वाय आय हॅव अ डिफरंट काइंड ऑफ फॅसिनेशन विथ ॲक्शन फिल्म्स. म्हणजे ॲक्शन फिल्म आले की आम्ही त्याच्या मित्रांना न विचारता पहिलं मला विचारलं आपण जाऊया, मी म्हणते हां लगेच जाऊया. सो मला एक ॲक्शन रोल करायचा आहे दणदणीत. हा रोल यायलाच खूप अवघड आहे असं मला वाटतं, पण मिळाला तर आय एम गोना ग्रॅब इट फॉर शुअर.